काय बोलले ऐका, या चरणामध्ये ऐका. चल ना, काय बोलले या भजनामध्ये? एका हाताने डोक्यावरून चाललं काय, एका हाताने दुसऱ्या हाताने येतेच का तिकडे वरते स्लॅब आहे, दाब आहे जायचा, वरते स्वर्ग खाली नरक असं काही आहे नाही. येथेच याच्यापेक्षा सोपा वेदांत पाहिजे काय अजून? याच्यापेक्षा सोपा वेदांत पाहिजे? येतेच कर, येतेच फक्त एक सावधानी ठेव आयुष्यात. जे जे हवे करे भाग्यवंत आहेत हे दोन्ही गेलेले जीव महाराज आहे का, ज्यांच्या प्रत्येक वर्षी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला इतकी महाराज मंडळी उपस्थित आहे. त्याचं कारण हेच आहे की आजही कर्म चांगले आहेत या लोकांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, पुढच्या वारसांचे कर्म चांगले आहेत, म्हणून त्यांच्या कार्यक्रमाकरिता आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही हजर राहतो. याचं कारणच हे आहे. तुम्हाला आम्हाला वाटते की पुढच्या जन्मात पाहू काय आहे, तर काही नाही. महाराजांनी भविष्य सांगितलं आहे पुढचं. परस्त्री पर निगाह करे वही आगे होते हैं, बकरे सदविचार प्रवाह पुढचं भविष्य सांगून दिलं. जो परस्त्रीवर निगा करेल तो पुढच्या काळात बकरा होईल जन्माने. काय शास्त्र पालक ते गरुड पुराण, काय जन्म भेटल तर पुढचा त्या जीवाने चांगलं केलं असेल तर चांगलंच भेटल. सोप्या भाषेत महाराजांनी, राष्ट्रसंतांनी सगळ्या शास्त्रांचा उहापोहा आपल्या साहित्यामध्ये केलेला आहे. सोप्या भाषेमध्ये अगदी. वेळ भरपूर पाहिजे त्याला, इतका वेळ आता नाहीये, म्हणून अगदी थोडक्यात काही विषय काय घ्यावं काय सोडा हे सुद्धा माझ्या मनात सध्या आहे. तुम्हाला आम्हाला वाटतं की आमच्या कर्माची फळं पुढच्या जन्मात भोगावी लागतील. ऐका ऐका, आता जरासं लक्ष द्या माझ्याकडे. झालं शेवटचे 2 मिनिटं आहे दादा, गजाननराव दादा, आटोपला आपलं कीर्तन, बस झालं. आपण सकाळी उठलो पहाटे, ऐका शेवटचं उदाहरण, कीर्तन आटोपलं आपलं. पहाटे आम्ही उठलो, या दादा गावरान माहिती की जय हो. तुमचे प्रवीण दादा गावरान नायकचे संपादक ते व्यासपीठावर येते. काही हरकत नाही, ठीक आहे. माझ्या उदाहरणाकडे लक्ष द्या. एक छोटीशी गोष्ट, तुम्हाला आम्हाला वाटतं की आमची कर्म पुढच्या जन्मात आम्हाला भोगावी लागतील. नाही, ऐका. पहाटेला उठलो, उठले काय आई, उठल्या काय सकाळी, मग लक्ष द्या. सकाळी उठलो आपण, पहाटेला उठल्या बरोबर तोंड धुतलं, शौचाला गेलो. ऐका, शौचाला गेल्यावर, संडासला गेल्यावर कोणत्या हातावर पाणी टाकलं? ऐकजा, कोणत्या हातानं? बोला ना. उजव्या हातानं. ऐकलं, मला सांगायचं काय तिकडे लक्षात ठेव जा, नाही तर ही होऊन झालं झालं कीर्तनात. पाकडलं काही नाही, हे लक्षात ठेव जा. सकाळी शौचाला गेलो, उजव्या हातानं डाव्या हातावर पाणी टाकलं, तिथून 5 तासानं जेवण करायला बसलो. महाराज ऐकजा, पुराणातल्या कथा आपल्या जवळ नाही, कोणाची कपरी मारणं नाही. तिथून 5 तासानं 12 वाजता जेवण करायला बसलो. 12 वाजता जेवण आटोपलं, तायडे झाला. 12 वाजता जेवण आटोपलं. कोणत्या हातानं जेवण झाल्यावर कोणत्या हाताने पाणी दिलं? डाव्या हातानं. या हाताचे उपकार सकाळी 7 वाजताचे 12 वाजताच ह्या हातानं फेडले. आणि तुमचे उपकार लिहून ठेवाले शास्त्र ग्रंथ किती आहेत.
विधान केलं, एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, नफशील कोठभर. एका हाताने कर आणि दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, नफशील कोठभर. यासाठी सावधान करतात आणि त्यासाठी अभंग घेतलेला आजच्या कीर्तनाचा आहे. जन्मासी येऊनी मरणे फुकाचे, हे तो शहाण्याचे काम नाही. हे शहाण्याचं काम नाही होय. जन्माला आल्यानंतर फुकट मेला, हे शहाण्या माणसानं करू नये, हे संत तुकडोजी महाराज या अभंगामध्ये सांगत आहेत. त्याचं कारण अनेक उदाहरणं आपल्याला आतापर्यंत दिली. आता शेवटचं, जैन मुनी तरुण सागरजी यांचं हे वाक्य आहे आईचा. कुणाचं? जैन धर्माचे मुनी तरुण सागरजी यांचं हे वाक्य आहे की स्मशानभूमी ही गावाच्या मधात असली पाहिजे, चौकात. प्रवीण दादा, किती आश्चर्याची गोष्ट आहे. आपण तो मुर्दा घराच्या बाहेर, त्याच्या अस्थी मेल्यावरही हड्ड्या बाहेर, मग त्याच्या नोटाच ओढता आल्या काय? फक्त त्याच्या नोटाच ओढता आल्या, त्याची सारी प्रॉपर्टी घरात, पण गेल्यावरही त्याच्या अस्थी बाहेर. का? आईचा जसं लग्नात पोरीला नेतो, शेवटचा आईचा पोट तिडकीनं सांगतो, संतांची वाक्य आहे. जसं लग्न पोरायले दाखवतो की नाही उन्हाळ्यात, आणि मुर्दा आला का तर बाबू दूर झालाय, नाही ते प्रेत यात्रा चालली, मुर्द्याले निंद्राने झाडाले दाखवत जा, त्याने दाखवत जा, त्याला त्यालाही दिसला पाहिजे. मग इथून तथागत तयार झाले, तथागत भगवान बुद्ध तयार झाले इथून, हे पाहिलं म्हणून. सोपं नव्हतं. सिद्धार्थचा तथागत भगवान बुद्ध तसा नाही झाला, हे दिसलं म्हणून झालं ते तसं. म्हणून तरुण सागरजी म्हणतात की स्मशानभूमी गावाच्या मधात चौकात असली पाहिजे. का? तिथून जाणाऱ्या मजुराला समजलं पाहिजे, ज्याच्या वावरात कामाला चाललो तिथं समोर जर एखादी बडी चालली, निंता निंता पराठी, तर मागची तिले गोटा मारते, आवाज देते, होय अनुसे आजच घेशील काय सारं वावर, उद्या दुसरा होका पाहा लागल ना, आरामानं निघणं. तिलाही समजलं पाहिजे वापस घरी येताना इथंच या लागते स्मशानभूमी. गावात असणारा ग्रामसेवक तिथून चालला चौकातून बाहेर, त्याला समजलं पाहिजे ज्याचं घरकुल त्यालाच भेटलं, नाही तर आपल्याला ह्या स्मशानभूमीत याच लंगोटाने खिसा नाही. जन्माला आल्याबरोबर पहिला कपडा, मेल्यावर जो कपडा टाकला जाते त्यालाही खिसा नाही. चलता नाही येऊन राहिला सर्ग सुद्धा, तरी म्हणतं लोकांनी हे पाणी असलेलं टाकाच गाडीत. चलणं शिक राजा. स्टेजवर चढतं तर लोक तुला हसून राहिले, तरी म्हणतं हेच डिझेल पेट्रोल टाकता नाही जमत. किती भाव, धरणाने मर्यादा आहे. तुमच्या बाजूने धरण आहे ना दादा? कोणतं धरण आहे? चंद्रभागा. त्याची लिमिट ठरली आहे, इतक्या 1000 क्युसेक लिटर पाणी त्याच्यात बसते. त्याची लिमिटही कधी जास्त झाली ना आईचा, त्याची लिमिट कधी जास्त झाली तर तोडफोड करून गावं नेस्तनाभूत करते. माणसाला कमाईची आणि पैशाची हद कधीतरी तर माणसाची काही असली पाहिजे की लिमिट. किती किती लिमिट किती? कोणाच्या नावावर काय आहे पता नाही, ज्याच्या नावावर केलं त्यानं खाऊन घेतलं, याच्या हाती काहीच नाही राहिलं, अजूनही सुरूच आहे. म्हणून स्मशानभूमी तिथं पाहिजे चौकात. का? बाबरे रखमृत्यू की ते आठवलं पाहिजे. आपसात भाव भंडाय त्यांनी समजलं पाहिजे. शेवटचा मुक्काम या चौकातल्या स्मशानभूमीत. म्हणून संतांनी सावध केलाय. आटोपत घेऊ काय? आटोपत घेऊ काय? काही हरकत नाही, कारण सावधानी फार महत्वाची. महाराजांनी ते शिकवलं. असो, या ठिकाणी माझ्या शिष्याला आलेली सेवा याच ठिकाणी गुरुदेवाच्या चरणी अर्पण करत असताना शेवटचं बस आटोपला.